नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. रुक्मिवत. श्रीकृष्ण आपल्या सख्या संबंधिताबरोबर सुखाने कालक्रमणा करीत होते. काही काळाने रुक्मिणी बंधू रुक्मीची कन्या उपवर झाली. ती अत्यंत रूपवान होती. तिचे नाव शुभांगी. एकदा शुभांगी आणि कृष्णपुत्र प्रद्युम्न यांनी एकमेकास बघितले. ते दोघेही परस्परांवर मोहित झाले, पण त्यांचे हे आकर्षण गुप्त राहिले. रुक्मिणीने आपल्या कन्येचे स्वयंवर घोषित केले. या स्वयंवरासाठी देशोदेशीचे शूरवीर प्रतापी राजे येऊ लागले. शुभांगी जेव्हा वरमाला घेऊन स्वयंवर मंडपात आली, तेव्हा तिच्या मोहक सौंदर्याने संपूर्ण सभा मंत्रमुग्ध झाली. स्वयंवर मंडपामध्ये प्रद्युम्नला पाहताच शुभांगीने सलज्ज नयनांनी प्रद्युम्नला वरमाला घातली. हा विवाह संपन्न झाला. प्रद्युम्न शुभांगीस घेऊन द्वारकापुरी आला. कालांतराने शुभांगीने अनिरुद्ध नामक तेजस्वी पुत्रास जन्म दिला. अनिरुद्ध युवक झाला. इकडे रुक्मिणी सुद्धा रुक्मावती नावाची सुंदर पौत्री म्हणजे नात प्राप्त झाली. रुक्मावती उपवर होताच कृष्णाने तिचा विवाह अनिरुद्धाशी व्हावा असा प्रस्ताव राजा रुक्मीकडे पाठवला. राजा रुक्मीने पण हा संबंध स्वीकार केला. अनिरुद्ध रुक्मावतीचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. या समयी राजा वेणुदार, श्रुवा, चाणूर, अंशमान, जयसेन व गणमान्य राजांनी राजा रुक्मी बरोबर द्यूत खेळण्याची इच्छा प्रदर्शित केली. तसेच बलराम सुद्धा द्यूत खेळण्यासाठी इच्छा आहे असे त्यांनी रुक्मीस सांगितले. सर्व राजांच्या विनंतीवरून रुक्मीने द्यूत खेळण्यास सुरुवात केली. सर्व राजे मिळून बलरामास द्यूतामध्ये हरवण्याचा प्रयत्न करू लागले. बलरामाने एक सहस्त्र मुद्रा पणास लावल्या आणि बलरामास त्या मुद्रा गमवाव्या लागल्या. दुसरा डाव रुक्मीने जिंकला. बलरामाला क्रोध आला. त्याने 1,000,000,000 सुवर्ण मुद्रा पणावर लावल्या. हा डाव सुद्धा रुक्मीने जिंकला. तेव्हा सर्व राजे हसू लागले आणि बलरामाची थट्टा मस्करी करू लागले. तेव्हा बलरामाने त्वेषाने 10,000,000,000 सुवर्ण मुद्रा पणावर लावल्या. हा डाव मात्र बलरामाने जिंकला. तेव्हा रुक्मीने चिडून 4चे 6 सांगून कपट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बलरामास भयंकर क्रोध आला आणि त्याने जवळच ठेवलेल्या सोन्याचा अष्टपाद उचलून रुक्मीवर फेकला. त्या अष्टपादाच्या प्रहाराने राजा रुक्मी तेथेच मरण पावला. रुक्मी मरण पावताच बलराम हातात तलवार घेऊन इतर राजांना युद्धासाठी ललकारू लागला. रुक्मीचा प्राणांत आणि बलरामाचा क्रोध पाहून सर्व राजे लोक भयभीत होऊन तिथून पलायन करते झाले. बलरामाने परत येऊन द्वारिकेत श्रीकृष्णास सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून श्रीकृष्णास फार दुःख झाले. पण नियतीला कोण टाळू शकते. थोडक्यात जो शत्रुनाशक रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधू इंद्रतुल्य बलवान राजा रुक्मिणीच्या प्रेमामुळे पूर्वी वासुदेवाच्या हातून जिवंत सुटला होता, तोच द्यूत क्रीडेत रामाच्या हातून सुटलेल्या सुवर्णपटाच्या तडाख्याने मेला. याप्रमाणे तो पराक्रमी दूत व भार्गव याच्या तोंडीचा आणि त्याच्याकडून शिक्षण घेतलेला शूर युद्धकुशल भीष्मक पुत्र राजा रुक्मी मरण पावला. असा सर्व वृष्णी व अंधक खिन्न झाले. जय श्रीकृष्ण.